श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 6वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. धरुणी शशीचा हात अक्षरे पंडित लिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र काद. परिहा माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्याच्यावर प्रसादे करुनी मूढ होय शास्त्रज्ञान, त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चित्ता. श्रवण श्रोती याच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची होऊनी सुमने त्याशीच अर्पिले प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्या विनवी स्वामी प्रति कृपा करुनी मजवरती बडोद्याशी चालावे. भाषणेशे कुणी समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावा वाचोनी मनी आम्हा विषयी भावनशे. मनोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नोहे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे कोणी वाणी उभय चोळप्या खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसे यत्न व्यर्थ गेले. तात्या मनी चिंतावले. आपण आले त्या कार्याला ते न जाय सिद्धेसी. परी पावया यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हट योगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले. साप्ताहाशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावया स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्याग्रचित्त काय उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्यसे वाटते. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजयाशी आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळूनी यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती तेने मंदमती. मनोनी योजली कपटयुक्ती परी ते सिद्धीस न जाय. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी. मेन्यात घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कपट गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी ते तुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊन बडोद्याशी आले परतून. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती यत्न आरंभिले पुढती. सर्वत्राशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उत्तमराव यशवंतराव त्याचे नाव. नृपकार्याची धरुनी वाव आपण पुढे झाला.
स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन देऊनी अनमोल रत्ने देऊनी त्याच जवळी नृपाने का आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंतराव पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडाचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी. तेथून कार्याशी सोडून साहेब विषय प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या नृपकार्याची यशवंतराला गुन्हेगार लेखली. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रीती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी. त्याचे कष्ट होते शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका अनादि सिद्धी जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति स्वामी चरित्रामृत सारामृत. नाना प्रकृत कथा समस्त. सदा भक्त परिसोत. षष्टमोध्याय गूढ. इति स्वामी चरित्रामृत षष्टमोध्याय गूढ समाप्त. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ महाराज की जय. भक्तांच्या इच्छा पूर्ण करा बाबा.